तुम्हाला मासिक पाळीमध्ये खूप कमी प्रमाणात रक्तस्राव होत असेल किंवा फक्त 1 ते 2 दिवसच रक्तस्राव होत असेल तर हे होऊ शकतं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे 2 प्रमुख हॉर्मोन आहेत त्याच्यामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे. आणि हे युजली होतं पीसीओडी पीसीओएस या आजारामध्ये किंवा पेरिमेनोपॉजल या स्टेजमध्ये. पेरिमेनोपॉजल म्हणजे मेनोपॉज येण्याच्या आधीचा काळ. तर हा कमी रक्तस्राव होण्याचा जो त्रास आहे तो ठीक होऊ शकतो सीड सायकलिंगने. सीड सायकलिंग कसं हेल्प करतं ते मी तुम्हाला सांगते. आपली जी मासिक पाळी आहे त्यामध्ये 2 प्रमुख स्टेज असतात, त्या म्हणजे फॉलिक्युलर फेज आणि दुसरी आहे ल्युटियल फेज. सो फॉर एक्झाम्पल तुमची जर 28 दिवसाची पाळीची सायकल असेल, पहिल्या दिवसापासून 14व्या दिवसापर्यंतचा जो काळ आहे त्याला फॉलिक्युलर फेज असं म्हणतात. आणि ह्या फेज मध्ये ओव्ह्युलेशन व्यवस्थित होण्याच्या प्रक्रियेसाठी तयारी चालू असते आणि त्यावेळेला इस्ट्रोजन लेवल वाढते. आणि ह्या स्टेज मध्ये जर तुम्ही 1 चमचा जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स आणि 1 चमचा भोपळ्याच्या बिया म्हणजे पंकिन सीड्स हे जर घेतलं तर इस्ट्रोजन लेवल व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते. कारण बघा या दोन्ही सीड्स मध्ये ओमेगा 3 आणि लिग्नन्स असतात जे हेल्दी इस्ट्रोजन बनवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर पुढची स्टेज आहे ती म्हणजे ल्युटियल फेज. जो 15व्या दिवसापासून तुमच्या पिरियड येईपर्यंतचा जो काळ आहे त्याला ल्युटियल फेज असं म्हणतात. आणि ह्या फेज मध्ये प्रोजेस्टेरॉन लेवल वाढते. ह्या स्टेज मध्ये तुम्ही ह्या दुसऱ्या 2 सीड्स घेऊ शकता आणि ते म्हणजे 1 चमचा तीळ आणि 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया. या दोन्ही बियांमध्ये झिंक, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई असतं जे प्रोजेस्टेरॉन व्यवस्थित बनण्यासाठी खूप मदत करतात. सो जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये कमी ब्लिडिंग होत असेल किंवा तुम्ही पेरिमेनोपॉजल या स्टेजमध्ये असाल तर सीड सायकलिंग जे आहे ते एक नॅचरल आणि इफेक्टिव्ह वे आहे हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी.